मी साक्षी आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। सुरगाण्यात 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस, शेतकऱ्यात उत्साह। मानी भागात मात्र दुबार पेरणीचे संकट। सुरगाणा तालुक्यात यावर्षी 7 ते 9 जून दरम्यान पावसाने हजेरी लावल्यानंतर चक्क 16 दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला। गतवर्षी जून महिन्यात 81.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। तालुक्यात रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान अनेक ठिकाणी जवळपास अर्धा तास जोरदार स्वरूपात पाऊस पडला। बोरगाव, घाटधामा परिसर, सुरगाणा, उंबरठाण, बारे, बर्डीपाडा, गोंदुणे परिसरात पाऊस झाला। मात्र मानी भागात पाऊस न झाल्याने आदिवासी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे। पावसाने 23 जूनला सुरुवात केल्यानंतर शेतकऱ्याचे मशागतीकडे लक्ष लागले आहे। मात्र उशिरा सुरू झालेल्या पावसाने सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात शेतीची मशागत करण्यासाठी संधी दिल्याने पेरण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे। यावर्षी सुरगाण्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने बियाण्यांची पेरणी जरी केली असली तरी उगवणी झालेली नाही। रविवारी ज्या भागात पाऊस झाला तेथे भात रोपे उगवतील अशी परिस्थिती आहे। काही ठिकाणी मात्र दुबार पेरणीचे संकट दिसत आहे। येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।